सिलियाक डिसीज किंवा ग्लुटेन इंटॉलरन्स हे नाव ज्यांना पचनाचे आजार आहेत त्यांनी ऐकलं असेल, पण याबद्दल फारशी माहिती नसल्यामुळे लोक योग्य उपचारांपासून वंचित राहतात. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर विक्रांत शिंदे, तुमच्या आवडत्या डॉक्टर शिंदेज होमिओपॅथी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण बोलणार आहोत सिलियाक डिसीज विषयी आणि होमिओपॅथीमध्ये यावर कोणती औषधे आहेत यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सिलियाक डिसीज म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा एक ऑटोइम्यून डिसऑर्डर आहे. याचा अर्थ असा की आपल्या शरीराची इम्युन सिस्टीम चुकून आपल्याच आतड्यांवरील नाजूक पेशींवर हल्ला करते. आणि हे का घडतं? तर आपल्या रोजच्या आहारात घेतल्या जाणाऱ्या ग्लुटेन नावाच्या एका प्रोटीनमुळं. गहू, जवस, बार्ली यांसारख्या धान्यांमध्ये ग्लुटेन आढळतं. जेव्हा सिलियाक डिसीजने ग्रस्त व्यक्ती ग्लुटेनचे सेवन करते, तेव्हा त्यांच्या आतड्यांमधील विली नावाच्या बोटासारख्या लहान पेशींना नुकसान पोहोचतं. या विलीमुळेच आपण खाल्लेल्या अन्नातील पोषक तत्व शोषली जातात. जेव्हा या विली खराब होतात, तेव्हा शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळत नाहीत आणि त्यामुळे अनेक गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. सिलियाक डिसीजची लक्षणं बऱ्याचदा इतर पोटाच्या समस्यांसारखीच वाटू शकतात, ज्यामुळे निदान होण्यास उशीर होऊ शकतो. सामान्य लक्षणांमध्ये सतत होणारी पोटदुखी, जुलाब किंवा पोट साफ न होणं, उलट्या, मळमळ, अचानक वजन कमी होणे, प्रचंड थकवा जाणवणे, त्वचेला खाज सुटणे किंवा पुरळ येणे, अगदी ॲनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता यांसारख्या समस्यांचा देखील समावेश होतो. लहान मुलांमध्ये वाढ खुंटणे हे देखील एक प्रमुख लक्षण आहे. आता तुम्ही म्हणाल, डॉक्टर, ग्लुटेन तर आपल्या रोजच्या जेवणाचा भाग आहे, मग यावर उपाय काय? आणि हाच प्रश्न अनेकांना सतावतो. अनेक जण ग्लुटेन फ्री डाएट फॉलो करण्याचा प्रयत्न करतात, जो एका अर्थाने महत्त्वाचाही आहे, पण तो एकमेव उपाय नाही. दीर्घकाळ चालणाऱ्या या त्रासावर तोही नैसर्गिक पद्धतीने उपचार शक्य आहेत का? तर मित्रांनो, इथेच होमिओपॅथी मेडिसिनची भूमिका ही खूप महत्त्वाची ठरते. सिलियाक डिसीजसाठी होमिओपॅथीमध्ये अनेक औषधे आहेत. काही प्रमुख होमिओपॅथिक औषधांविषयी आणि ती कशी वापरायची याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया. पहिली मेडिसिन आहे नक्स वोमिका. ज्या पेशंट्समध्ये ग्लुटेनयुक्त पदार्थ खाल्ल्यानंतर तीव्र पोटदुखी, अपचन, उलट्या आणि चिडचिडेपणा जाणवतो, त्यांच्यासाठी ही मेडिसिन अत्यंत प्रभावी आहे. अनेकदा चुकीचा औषधोपचार किंवा अति खाण्यामुळे जेव्हा पचनक्रिया बिघडते, तेव्हा नक्स वोमिका खूप चांगली काम करते. ही मेडिसिन तुम्ही 30 पोटेन्सीमध्ये दिवसातून 2दा सकाळी आणि रात्री 2-2 थेंब जिभेवर किंवा अगदी थोड्या पाण्यामध्ये टाकून घेऊ शकता. पुढची मेडिसिन आहे पल्सिटिला. ज्या महिला किंवा मुलांना सिलियाक डिसीजमुळे अपचन, पोट फुगणे, आंबट ढेकर येणे आणि मल चिकट आणि दुर्गंधयुक्त येणे अशा तक्रारी जाणवत असतील, त्यांच्यासाठी पल्सिटिला देखील मेडिसिन खूप उपयुक्त ठरते. या रुग्णांना सहसा तहान कमी लागते आणि ताजी हवा आवडते. ही मेडिसिन सुद्धा तुम्ही 30 पोटेन्सीमध्ये दिवसातून 2दा म्हणजे सकाळी आणि रात्री 2-2 थेंब जिभेवर किंवा थोड्या पाण्यामध्ये टाकून घेऊ शकता. पुढची मेडिसिन आहे मित्रांनो अर्सेनिक अल्बम. ज्या व्यक्तींना ग्लुटेन इनटॉलरन्स असेल किंवा ज्या व्यक्तींना ग्लुटेन खाण्यामध्ये आल्यानंतर डायरिया, पोटात जळजळ, अस्वस्थता आणि थकवा जाणवत असेल, विशेषतः रात्रीच्या वेळी लक्षणांची तीव्रता ही वाढत असेल, अशा व्यक्तींसाठी अशा सिम्पटम्समध्ये हे उत्तम औषध आहे. ही मेडिसिन तुम्ही 30 पोटेन्सीमध्ये दिवसातून 3दा सकाळी, दुपारी आणि रात्री 5-5 गोळ्या घेऊ शकता किंवा 2-2 थेंब जिभेवरती घेऊ शकता. पुढची मेडिसिन आहे मित्रांनो फॉस्फरस. आतड्यांमधील सूज आणि ब्लिडिंग असताना, विशेषतः जेव्हा पेशंटला मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर त्रास हा अधिक वाढत असेल, तेव्हा फॉस्फरस फायदेशीर ठरते. ही मेडिसिन 30 पोटेन्सीमध्ये दिवसातून 2दा सकाळी आणि रात्री 2-2 थेंब जिभेवरती घेऊ शकता. तर मंडळी, सिलियाक डिसीज हा एक असाध्य रोग नाही. योग्य वेळी आणि योग्य उपचारांनी यावर निश्चितच मात करता येते. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणी सिलियाक डिसीजने ग्रस्त असाल, तर होमिओपॅथी मेडिसिन्सचा नक्की विचार करा. आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्र आणि कुटुंबियासोबत शेअर करा, जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन नवीन व्हिडिओ वेळेवर मिळतील. अशीच माहितीपूर्ण चर्चा घेऊन लवकरच भेटूया. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.